अर्थ खातं राष्ट्रवादीकडे होतं. युगेंद्र पवार यांचं वक्तव्य, त्यामुळे सुनेत्रा पवारांना अर्थ खातं दिलं पाहिजे. युगेंद्र पवार यांची प्रतिक्रिया. अजित पवारांच्या अपघाती निधनाला आज 4 महिने पूर्ण. या निमित्तानं रोहित पवारांकडनं भावनिक पोस्ट करत दादांसोबतच्या आठवणींना उजाळा. काही जण तुमच्या नावाचा स्वार्थासाठी वापर करत असल्याची रोहित पवार यांच्याकडनं खंत व्यक्त. लवकरच महाराष्ट्र काँग्रेसला नवा प्रभारी मिळणार. रमेश चेन्निथला केरळचे मंत्री झाल्यामुळे नव्या चेहऱ्याला संधी. सचिन पायलट, भूपेश बघेल आणि कुमारी शैलजा यांची नावं चर्चेत. जूनमध्ये काँग्रेसच्या बैठकीमध्ये शिक्कामोर्तब होणार, सूत्रांची माहिती. काही जण बकरी ईद प्रकरणामध्ये जाणीवपूर्वक राजकारण करतायत. मुस्लिम बांधवांनी महापालिका आणि सरकारने आखून दिलेल्या नियमांचं पालन करावं. भाजप नेते हाजी अराफत शेख यांचं मुस्लिम बांधवांना आवाहन. अंजली दमानिया यांचे MSRDCचे चेअरमन अनिल कुमार गायकवाड यांच्यावर घोटाळ्याचे आरोप. जादा व्याजदरासाठी नियम धाब्यावर बसून फसवणूक केल्याचा आरोप. HDFC बँकेमध्ये 45 कोटी ठेवी ठेवून RBIची फसवणूक केली. MSRDCच्या गायकवाडांची चौकशी करण्याची दमानियांची मागणी. पक्षाला विरोधकांच्या दावणीला बांधणारा धंदा खपवून घेणार नाही. मंत्री उदय सामंतांचं नाव न घेता महेश शिंदे यांना सूचक इशारा. फलटणमध्ये राजे गट सोबत आल्यामुळे शिवसेनेचाच आमदार होणार, उदय सामंतांची प्रतिक्रिया. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना दमबाजी केलेली खपवून घेणार नाही. मंत्री उदय सामंत यांचं सोलापूरमधील कार्यकर्ता मेळाव्यामध्ये वक्तव्य. पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची धमकी सुद्धा खपवून घेणार नाही, सामंत यांची प्रतिक्रिया. आमच्या शिववाहतूक संघटनेचे 7 लाख टॅक्सी आणि ट्रक चालक जुजबी मराठी बोलतील. भाजप नेते हाजी अराफत यांची प्रतिक्रिया. मुंबईमध्ये राहायचं आणि कमवायचं असेल तर मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, हाजी अराफत शेख यांची प्रतिक्रिया. 4,500 कोटींच्या धान्य वाहतुकीमध्ये भुजबळांनी टक्केवारी मागितली. 26 वर्ष वारंवार त्याच कंपन्यांना धान्य वाहतुकीचं काम दिल्याचा आरोप. छगन भुजबळ यांच्यावर अंजली दमानियांचा आरोप. संबंधित कंत्राट रद्द करण्याची दमानिया यांची सरकारकडे मागणी.